कांद्याच्या भावात सातत्यानं घसरण होते। सरकारचं लक्ष वेधण्यासाठी आता आमरण उपोषण सुरू आहे। नाशिकमध्ये तिसऱ्या दिवशी देखील आमरण उपोषण सुरू आहे। कांदा मकासोबत इतर शेतमालाच्या भावात घसरण सुरू असल्यानं शेतकरी आता आक्रमक झाले। शेतमालाला विशेषतः कांदा आणि मक्याला योग्य भाव द्यावा या मागणीसाठी संतप्त शेतकऱ्यांनी आमरण उपोषण सुरू केलेलं आहे। तर या आंदोलनामध्ये दोन्ही शिवसेना, काँग्रेस आणि दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेसचे पदाधिकारी देखील सहभागी झाले असून सध्या कांद्याला कवडीमोल भाव मिळतोय। मक्यासह इतर शेतमालाची परिस्थिती वेगळी नाही, त्यामुळे आम्ही अडचणीत सापडल्याचं शेतकऱ्यांचं म्हणणं आहे। कांद्याला प्रति क्विंटल 3000 रुपयांचा भाव देण्याची मागणी आता शेतकऱ्यांनी केलेली आहे। चांदवड तालुक्यातील कांदा उत्पादक, मका उत्पादक शेतकरी आमरण उपोषणासाठी बसलेले आहे। चांदवड तालुक्यातला 99% शेतकरी कांदा उत्पादक आणि मका उत्पादक शेतकरी आणि मोठ्या प्रमाणात अडचणीत आला आहे। त्यांना त्याच्या मुलाचं लग्न करता येत नाही, शिक्षण करता येत नाही, अशी परिस्थिती, प्रपंच करता येत नाही अशी परिस्थिती निर्माण झाली। कांदा उत्पादन तयार करायला जवळजवळ 1300 ते 1500 रुपये खर्च येतो। आज 800-700 रुपये खरेदी या ठिकाणी कांद्याची चालू आहे। प्रचंड मोठा महाकाय लोकसंख्येचा देश, याच्यात सुद्धा नियोजन करण्यामध्ये तुम्ही अपयशी ठरलेला आहात। तुम्ही जसे देशामध्ये दर एका विशिष्ट स्टेजला राहावेत म्हणून हस्तक्षेप करतात, सरकार तुमचं नाव जर दर इतके कोसळले आहेत तर तुमच्याकडे त्याच्यासाठी का नियोजन नाही? ते नियोजन करण्याची जबाबदारी तुमची नाहीये का? दर पाडण्याची जशी तुमची जबाबदारी आहे तशी दर पडल्यावर शेतकऱ्याला नफा मिळेल याची जबाबदारी तुम्ही घ्यावी, ही विनंती या चॅनलच्या माध्यमातून तुम्हाला करतो। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।